ज्या क्षणाची आपण प्रतीक्षा करत आहात इतक्या दिवसापासून, तर ती तलाठी भरती परीक्षा. येस, बरोबर ऐकलं. ती तलाठी परीक्षा जी आहे, त्याची भरती प्रक्रिया जी आहे, ती एम-पी-एस-सी मार्फत होणार आहे. असा हा कालचा म्हणजेच 5 मे रोजी 2026 रोजी हा एक जी-आर आलेला आहे आणि हा स्पष्टपणे या ठिकाणी काही गोष्टी नमूद करताना आपल्याला स्पष्टपणे सांगतो, की या वर्षी होणाऱ्या ज्या संवर्गातील म्हणजे गट अ असतील, ब असतील, त्यासोबतच गट क वर्ग संवर्गातील सर्व ज्या परीक्षा आहेत, त्या मात्र एम-पी-एस-सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्या कंडक्ट केल्या जाणार आहेत. अनेक तर्कवितर्क अनेक दिवसांपासून सुरू होते. टी-सी-एस घेणार, आय-बी-पी-एस घेणार, अशा अनेक गोष्टी आपण सातत्याने सोशल मीडियावरती त्या बघितल्यात. पण मात्र हा जो जी-आर आहे, हा महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मार्फत हा कालच म्हणजे 5 मे 2026 रोजी हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आता पुढच्या या काही मिनिटांमध्येच काही गोष्टी समजून सांगणार आहे, की ज्याच्यामुळे हा अर्थ अत्यंत स्पष्ट झालेला आहे, की या परीक्षा ज्या आहेत म्हणजे जी तलाठी परीक्षा, ही तलाठी परीक्षा सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग कंडक्ट करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मित्र आणि तुमचा मार्गदर्शक ॲडव्होकेट ऋतुराज शिंदे पाटील. आणि त्या संदर्भात जर आपण लक्षात घेतलं तर बघा, महाराष्ट्र शासनाचा जो सर्व सामान्य प्रशासन विभाग आहे त्याच्या मार्फत हा जी-आर आलाय आणि हा जी-आर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मंत्रालय मुंबई, त्याच्यानंतर त्याचा पिन कोड दिलाय, दिनांक 5 मे 2026. सामान्य प्रशासन विभाग क्रमांक याच्या काही गोष्टी संदर्भ दिलाय. त्याच्यामध्ये प्रस्तावना अत्यंत महत्वाची आहे. आता या प्रस्तावनेच्या अंतर्गत त्यांनी काय केलंय तर एक विजन ठेवलंय, विकसित महाराष्ट्र 2047. आणि या विकसित महाराष्ट्राच्या धोरणाच्या अंतर्गत राज्याच्या सर्व विभागांच्या भविष्यातील धोरणात्मक वाटचालीसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातील एक उद्दिष्ट किमान शासन आणि कमाल प्रशासन, याला आपण मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स असं म्हणतो. गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन करावया लागणारं प्रशासन. ओके, त्यामध्ये असे सूचित करण्यात येते की उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट, भविष्योन्मुख म्हणजे फ्युचर कन्सिडरेबल आणि त्याच्यानंतर नागरिक केंद्रित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पदभरती प्रक्रियेला आमूलाग्र सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे असं त्यांनी मेन्शन केलंय. होणार आहे, करणार आहे असं काही नाही, आहे ते कन्सिडर केलंय. ओके, आता हा जो जी-आर आहे माझ्या दोस्तांनो, हा जो जी-आर आहे हा 231 पानांचा जी-आर आहे. मात्र संपूर्ण जो जी-आर आहे तो आपल्या काही कामाचा नाही. याच्यामध्ये मुख्य काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजून घेणं फार गरजेचं आहे. जसं की बघा, पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर 18 जुलै 2024 रोजी शासनाच्या निर्णयानुसार गट ब अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड व गट क मधील संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात तत्वता मान्यता ती देण्यात आली आहे. काय करण्यात आलंय? आली आहे ती मान्यता. ओके, देण्यात येईल असा काही संदर्भ नाही. त्यामुळे आता गट अ, गट क ते गट क संवर्गातील सर्व हा शब्द फार महत्वाचा या ठिकाणी. कोणता? सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रात आली आहे. परत एकदा हा शब्द फार महत्वाचा आहे. ओके, आता जे विद्यार्थी बघा, आपण मराठी बॅकग्राऊंड मधनं येतो, येतील करण्याचा विचार आहे असं काही नाही, विचार केला आहे आणि करण्यात आली आहे असं त्यांनी स्पष्ट मेन्शन केलंय. ह्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करायच्या, लक्षात घ्यायच्या. त्यानंतर बघा, ह्या भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये समान अथवा कार्यात्मक दृष्ट्या साधर्म्य असलेल्या संवर्गासाठी भिन्न किंवा अनेक बाबी कालबाह्य सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असल्याने भरती प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत. आता मागे जर तुम्ही पाहिलं तर तलाठी भरतीमध्ये या प्रक्रियेमध्ये किंवा ज्या टी-सी-एस, आय-बी-पी-एस मध्ये मार्फत ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्याच्यामध्ये खूप गडबडी झाल्या, गोंधळ झाले, गुंतागुंत सुद्धा. मग त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशनचा विषय असेल की सेंटर असेल किंवा त्या ज्या काही गोष्टी अनावश्यक त्या तिथे घडल्या त्या असतील, तर त्या सगळ्या आता गुंतागुंती आपल्याला बाहेर करायच्या आहेत. त्याच्यानंतर विलंब जे होतात ते बाहेर पाडायचे आहेत, विसंगती निर्माण होती त्याला बाहेर पाडायचं आहे आणि एक सुसंगत पद्धती, कार्यपद्धती निर्माण करायची आहे. समान स्वरूपाच्या पदांसाठी अनेक स्वतंत्र परीक्षा भरती प्रक्रियेस लागणारा जो विलंब आहे, त्यामुळे पदरिक्त राहून प्रशासकीय कार्यक्षमतेवर सुद्धा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निदर्शनास येते. हे बरोबर आहे. ओके, त्याच्यामध्ये आता जर अत्यंत महत्वाचं पाहिलं, परीक्षा शुल्क, उमेदवारांवर वार्षिक शैक्षणिक, हा तर ताण येतो, कारण हाही प्रश्न आलता की मुद्दा उपस्थित झाला होता की बाबा एमपीएससीच्या जो राज्यसेवेचा पेपर आहे त्याची फीस ₹300 आणि तलाठ्याची फीस ₹700-800 कसं काय?
काहींच्यासाठी काही परीक्षा तर हजार हजार रुपये आहे की नाही. मग ह्याच्यावरती सुद्धा आर्थिक दृष्ट्या सुद्धा तो ताण आला, हेही त्यांना लक्षात आलं आणि मग एक विचार करून सुलभ परिणाम. ओके, आता काय झालं होतं, एक मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. हा मुद्दा महत्वाचा आहे याच्यामध्ये. मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी 13/4/2026 ला मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जे मी आता तुम्हाला वरती वाचून दाखवलं त्याला मान्यता देण्यात आली आहे असा संदर्भ आहे. लक्षात येत आहे मी काय म्हणतोय. मग त्याच्यामध्ये या बैठकीमध्ये दिलेल्या मंजुरीनुसार भरती प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून खालील सुधारणा आता ह्या आपल्याला पाहायला भेटतात. एक तर सुयोग्य उमेदवारीची निवड वगैरे आहे, त्याच्यानंतर अनुषंगिक काही बाबी आहेत, प्राधान्यक्रम. हा आता बघा इथं हे महत्वाचं आहे. सदर शासन निर्णयानुसार एकूण 553 इतक्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्यात आले आहेत. परत एकदा आले आहेत म्हणजे याच्यावर ऑलरेडी वर्कआउट झालेलं आहे, यांनी हे स्पष्ट करून दाखवलंय. त्यानंतर जर आपण पाहिलं सेवा प्रवेश शैक्षणिक पात्रता असतील किंवा अनुभव असेल, प्राधान्य कौशल्य असेल, अनुषंगिक बाबी असेल, सुधारणा याबाबत तपशील हा नमूद करण्यात आलेला आहे. तो आता पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला तो प्राप्त होईल. ओके, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पात्रता असतील किंवा प्रशासकीय विभागांनी कारवाया. आता इथं यांनी काय केलंय तर हा GR ज्या दिवशी यांनी प्रसिद्ध केलाय म्हणजे तारीख मी तुम्हाला सुरुवातीला वाचून दाखवली, दॅट वॉज 5 मे 2026. बरोबर आहे का. सगळ्यात सुरुवातीला 5 मे. आणि यांनी काय सांगितलंय की बाबा हा GR निघाल्याच्या याच्यामध्ये काय सांगितलं, GR निघाल्याच्या पुढील 15 दिवसात पुन्हा प्रकाशित रिपब्लिश प्रत्येक डिपार्टमेंटनी ते करावे. लक्षात आलं. सर्व विभागांनी याची अंमलबजावणी म्हणजे हे परत एकदा 20 तारखेपर्यंत 20 मे पर्यंत ह्याला परत एकदा प्रकाशित करावे. ह्या ज्या GR आहे याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटवर हे कंपल्शन करण्यात आले, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. बघा म्हणजे 15 दिवस म्हणजे मी कन्सिडर करू का दोस्तांनो, 15 दिवस म्हणजे ही जी तारीख असणार आहे ही 20 मे 2026 असणार. ही तुमच्याकडे नमूद करून घ्या. 100% नमूद करा तुम्ही, कारण मी नाही सांगत आहे, हे सामान्य प्रशासन सांगतंय. ओके, चलो आगे देखते हैं नेक्स्ट. आता याच्यामध्ये बघा पदोन्नतीसह फीडर केडर वगैरे आहे. भूमी अनुसार संवर्गातील नियम प्रवेश अधिसूचित केले नाहीत. संवर्गातील शैक्षणिक अर्हता वगैरे सुचवल्या आहेत. सदर तरतुदींचा समावेश करून प्रशासकीय विभागांनी सेवा प्रवेश पुढील 1 महिन्यात अनुसूचित तो करावा. म्हणजे प्रवेश केल्याच्या नंतर आता हे ज्या वेळेला पब्लिश करतील त्याच्या 1 महिन्याच्या आत म्हणजे त्याच्या पात्रता काय राहतील, त्याच्या अर्हता काय राहतील, त्याच्यानंतर अनुभवाचा काही संदर्भ आहे का, स्किलचा काही विषय आहे का, त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असतील, ह्या 1 महिन्याच्या आत त्या डिपार्टमेंट्सवरती ते बंधन टाकण्यात आलं की त्यांनी या सगळ्या गोष्टी या पब्लिकली जाहीर कराव्या, अधिसूचित कराव्या, असं क्लिअर कट मेन्शन केलंय. लक्षात आलंय. त्यानंतर जर आपण लक्षात घेतलं नागरी सेवा गट अ गट ब संवर्ग. आता याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर सध्या जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ऑलरेडी हे माहिती आहे की आता काही काळापासून म्हणजे मागच्या 2 ते 3 वर्षापासून साधारणपणे आपलं जे MPSC आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्याच्यानंतर कृषी आहे, त्याच्यानंतर मेकॅनिकलच्या काही जागा आहेत, त्याच्यानंतर अन्न व औषध प्रशासन आहे, हे सगळं त्याच्यामध्ये तर टाकण्यात आलंय. म्हणजे आता सध्या या 6 सेवांमध्ये ओके, ह्या ज्या राजपत्रित सेवा आहेत याच्यामध्ये एकूण 57 संवर्गामध्ये पदभरती करण्यात येत आहे. ओके, या 6 संवर्गांमध्ये 46 संवर्गांचा नव्याने हे बघा बाबांनो, ऑलरेडी किती आहे टोटल गट अ, गट ब, गट क मिळून हे 57. त्याच्यामध्ये नव्याने एक्स्ट्रा 46 ऍड कराव्या, ज्याची टोटल महाराष्ट्र लोकसेवा आयोग आता पुढच्या काळात म्हणजे अवघ्या काही दिवसामध्ये यांना जर तुम्ही प्लस केलं तर 106 संवर्गांचा समावेश याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या जवळपास नव्या 46 म्हणजे बघा सगळं आलं त्याच्यात. सगळ्या परीक्षा MPSC आयोग हा कंडक्ट करणार आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. असं हा GR चा पॉइंट क्रमांक हा सांगतोय. लक्षात घ्या. ओके, त्यामध्ये तपशील औषध, अन्न, महाराष्ट्र वन सेवा असेल, प्रशासन असेल, वैद्यमापन असेल, सेवा या अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर विस्तार प्रस्तापित ओके, विभागांना करावयाची कार्यवाही परत एकदा 1 महिन्याची कार्यवाही त्यांना करण्यात यायचीच आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण लक्षात घेतलं गट व मध्ये नव्याने निर्माण करणाऱ्या गट अ आणि गट ब चा संदर्भ आहे. याच्यामध्ये ऑलरेडी 6 सेवांपैकी 18 नवीन सेवा निर्माण करण्यात येत आहे. 18 नवीन सेवांमध्ये 93 संवर्गाचा समावेश त्याच्यामध्ये आता नव्याने करण्यात येईल. सेवा अंतर्गत याबाबत परिशिष्ट 4 ते 21 मध्ये नमूद केलंय. ओके, काय हरकत नाही.
ये घ्या महत्वाचा. गट ब राजपत्रित व गट क संवर्ग. ओके. आता याच्यात बघा त्यांनी काय केलं, महाराष्ट्र गट ब सेवा अंतर्भूत वगळता गट ब गट क संवर्गांची भरती प्रक्रिया संबंधित प्रशासकीय विभागांकडून स्वतंत्रपणे केली जाते. हो बरोबर आहे की नाही, स्वतंत्रपणे केली जाते विभागीय. ओके नाही. त्याच्यानंतर 24ला असं ठरलं, की बाबा गट ब संवर्गाची भरती ही लोकसेवा आयोगाकडून करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही तेव्हाच मान्यता दिली 2024 मध्ये. मात्र आता त्याच्यावरती आपल्याला पाहायला भेटतं, की एक्झिक्युशन जे आहे हे 2026ला आता झालेलं आहे. ओके. मग कोणत्या-कोणत्या तर प्रशासकीय जबाबदाऱ्या विचारात घेऊन गट क संवर्गाचे 17 गट निर्माण करण्यात आले आहेत. याबाबत तपशील याच्यात दिलाय. ओके, काही हरकत नाहीये. नामनिर्देशनाची पदे, ओके, पात्रता व निकष हे सगळं तुम्हाला आता पुढच्या काळात ते स्पष्ट केलं जाणार आहे. फीडर, केडर, त्याच्यानंतर मृत संवर्ग वगैरे काही प्रॉब्लेम नाही. प्रशासकीय विभागांना करावयाच्या कारवाई, मृत संवर्ग काही प्रॉब्लेम नाहीये. अराजपत्रित सेवांची उमड करताना मौखिक परीक्षा बघा आता गट प आता तुम्हाला बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, की सर तलाठी म्हटल्यानंतर परत एकदा इंटरव्ह्यू वगैरे होतील का? तर लक्षात घ्या गट क आणि यांनी स्पष्ट मेन्शन केलं, की या ठिकाणी मुलाखती घेण्यात येणार नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू या ठिकाणी होणार नाहीये हे आपण समजून घ्या. ओके. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या मान्यतेने हे सगळं काढण्यात आलेलं आहे हेही या ठिकाणी मेन्शन केलंय. तर असा जो जी-आर आहे सुचिता महाडिक सहसचिव महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा जी-आर आपल्याला पाहायला भेटतो, जो आता 5 मे रोजी हा जाहीर करण्यात आलाय. इथपर्यंत क्लिअर? हे सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा होता माझ्या विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर ओके, ओके, ओके. आता ह्याचं काही गरज नाहीये. हे त्याच्यामध्ये संवर्ग देण्यात आलेले आहेत. लायब्ररी इन्स्पेक्टर, लिपिक, क्लर्क, कालवा. ओके, ओके. काही प्रॉब्लेम नाही. उपनिरीक्षक, भंडारपाल, लेखापाल. ओके, ओके, ओके. म्हणजे एवढी ही पदं बऱ्याच वेळा ही मेन्शन करण्यात आलेली आहेत. हे आपण लक्षात घेऊ शकतो. तांत्रिक सहाय्यक आहे. ओके. सो असा हा एक जी-आर आहे. आता 231 पानांचा जी-आर आहे, पण आपल्याला सगळ्या गरज नव्हती. आपल्याला हे तर मात्र स्पष्ट झालेलं आहे, की ग्रुप सी मधल्या अशा 46 नवीन पदभरती सुद्धा या आता एम-पी-एस-सीकडे सोपवण्यात आलाय आणि ज्याला आता मंत्रिमंडळाचा हिरवा झेंडा मिळून सामान्य प्रशासनाने 5 मे 2026 रोजी हा जी-आर प्रसिद्ध केलाय. ज्याची अंमलबजावणी म्हणजे परत एकदा या गोष्टी 20 तारखेपर्यंत पब्लिश होतील आणि पुढच्या एका महिन्यामध्ये तरी मॅक्झिमम आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आणखी क्लिअर झालेल्या पाहायला भेटतात. कुठलाही संभ्रम नाहीये, फेक जी-आर नाहीये. हा महाराष्ट्र सरकारचा जी-आर आहे, सामान्य प्रशासनाचा जी-आर आहे. हा तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. कोणताही संभ्रम याच्यात नाहीये. आता जेवढं महत्वाचं होतं सध्या आपल्याला विद्यार्थी धर्म म्हणून जेवढं समजून घ्यायची गरज होती तेवढं 100% आपण हे समजून सांगितलेलं आहे. बाकी आता तुम्ही तयारीला लागा. मग आता तयारी करायची तर कुठून करायची आहे? आता तयारी म्हणजे बघा, जी-आर आल्यावर बघू, ऍड आल्यावर बघू असं नाही. तहान लागल्यावर विहीर खंदायची नसते दोस्तांनो. तर विहिरीची व्यवस्था आधी करायची असते आणि आपल्याकडे रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने आपल्याकडे खूप सुंदर अशी ग्रुप बी, ग्रुप सी यासाठी डेडिकेटेड म्हणजे स्पेशली एम-पी-एस-सी ओरिएंटेड आपल्याकडे एक बॅच सुरू करण्यात आलेली आहे. खूप पॉवरफुल व्यक्तिमत्वांनी ही बॅच बनवली आहे, हेही तेवढंच खरं आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर तुमची संपूर्ण ग्रुप बी, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, ह्या संपूर्ण संवर्गाच्या परीक्षांची तयारी तुम्हाला त्या सिलेबसची तयारी अत्यंत परिपूर्ण ती करून घेतली जाईल. 1 to 1 त्याची मेंटरशिप ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅचेस सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. आणि या संदर्भात जर आपण पाहिलं तर तर खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही आजच संपर्क करून तुमचा प्रवेश निश्चित करावा. धन्यवाद.